केशवर तालुक्यातील दापोरी येथील वैतरणा धरणालगत राहत असलेल्या शीद कुटुंबास किरकोळ कारणावरून एका टोळक्याकडून जबरदस्त मारहाण करण्यात आली। वैतरणा धरणाशेजारी राहत असलेल्या या कुटुंबाची उदरनिर्वाह धरणाच्या पाण्यावर असून ते या धरणाच्या पाण्यावर शेती करतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेली जनावरे तसेच स्वतः देखील या धरणाचे पाणी पितात। मात्र 5 जणांच्या टोळक्याने या धरणाच्या ठिकाणी येत धरणामध्ये झिंगा मासा पकडत असताना धरणाच्या पाण्यामध्ये विषारी औषध टाकत झिंगा मासा मारण्याचा प्रयत्न केला। मात्र या ठिकाणी राहत असलेल्या शीत कुटुंबाने त्यांना जाब विचारला की पाण्यामध्ये औषध टाकू नका, हे पाणी आमची जनावरे तसेच आम्ही स्वतः पितो, त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यांनी विरोध केल्यानंतर संशयित संतोष गंगाराम पारधी तसेच गोविंद गंगाराम पारधी, गोरख गंगाराम पारधी, रोहित काळू चौधरी त्याचप्रमाणे साहिल काळू चौधरी या 5 जणांच्या टोळक्याने शीद कुटुंबावर हल्ला चढवत या ठिकाणी असणाऱ्या वाळू शीद यांना मारण्यास सुरुवात केली आणि हे बघून त्या ठिकाणी तुम्ही माझ्या भावाला का मारता आहात याचा जाब विचारण्यासाठी राजू बुधाशीद हे गेलेले असताना त्यांना तलवारीच्या आणि चॉपरच्या सहाय्याने मारहाण करीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत या टोळक्याकडून करण्यात आली। त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संशयित 5 जणांपैकी 4 जणांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असून यातील एक संशयित साहिल काळू चौधरी हा मोकाट फिरत असून तो वारंवार या कुटुंबाला त्रास देत असून फोनवर तसेच प्रत्यक्षात धमक्या देत असून या टोळक्याची गुंडगिरी एवढी वाढली आहे की गेल्या अनेक वर्षांपासून एक गावामध्ये दहशत पसरवण्याचं काम करत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या दहशतीखाली गावकरी भयभीत झाले असून तातडीने या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करीत असून आम्ही वैतरणा धरणाजवळ राहतो, तिकडे शेती करतो आणि तिकडे पाणी बिनी सगळं पितो आम्ही। आमच्याजवळ कोण कोण आले होते तुमच्या इथं? गोरख आला, गोविंद आला, संतोष आला आणि रोहित, हे 4 जण पोरं आले औषध टाकायला धरण्यासाठी। कशासाठी औषध टाकले त्यांनी? झिंग्यासाठी औषध टाकलं त्यांनी आणि मग म्हणलो औषध टाकू नका, त्यांनी मारामारी आमच्यावर सुरुवाती केली मारायला। तुमची आता साहिल चौधरी ते आमच्यावर दमदाटी करून राहिले परत आखी आणि आता बाहेर फिरतो तो, त्याला अटक काय करेल नाही। तुमची काय मागणी? आमची मागणी आहे का त्याला अटक करावं, असं गाड्या 2 आहे साहिल, त्या पण अटक झाल्या पाहिजे, जमा झाले पाहिजे। बुधाशीद काय प्रकार घडला तुमच्या सोबत? माझा चुलत भाऊ आहे आणि त्यांचे वाद चालू होते। कोणाचे? संतोष पारधी, अजून गोरख पारधी, अजून आणि ते लाण्याचं काय नाव आहे, गोविंद पारधी आणि एक रोहिदास चौधरी। आणि मग त्यांनी त्यांना मारलं, मी मध्ये गेलो, मला पण मारलं। कुठं कुठं मारहाण केली तुम्हाला? माझ्या तलवारीने हातावरती वार केला। तलवारीने वार केला? हो। गोरख पारधी नाही तुमच्या आता? त्यांच्यावर कठोर कारवाई अशी माझी। आता तर ते जेल मध्ये गेले, अजून काय कारवाईची? मग ते त्यांना सजा झाल्या पाहिजे असं। कोरेगाव दरवाशी हे 5 जणांमुळे आम्हाला त्रास। कोणते कोणते 5 जण? गोरख गंगाराम पारधी, संतोष गंगाराम पारधी, संपत गंगाराम पारधी और गोविंद गंगाराम पारधी हे अनेकदा त्रास देतात लोकांना। वाढी कशा पद्धतीत त्रास? हे काय बोलायला गेलं का हाना माऱ्या उठतात, काय कोणा दमदाटे करतात। आता हेच आता 2-4 दिवसापूर्वी एक किस्सा घडलेला आहे आपल्या गावामध्ये, त्याचं काही नसताना त्रास नसताना ते बोरायला मारलेलं आहे। आता तो दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे सध्या, त्याच्या उपचारासाठी पैसे आम्ही गावकरी मिळून त्याचे आता बिल भरून त्याला बाहेर काढतोय आम्ही। आणि यांच्यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे बा। हे अनेकदा कोणाला कोणाला त्रास देत राहतात। कशाच्या साह्याने मारतात ते वगैरे? हे काय हातात काय रॉड असेल, लाकडं असतील, अनेक साहित्य असतील त्यांच्याकडे, हे कोणी मध्ये गेलं तर त्यांना दमदाटी करायचं, असं करायचं तसं करेल, तुला असं करेल, तुला तसं करेल, हे वारंवार होत आलं। त्यांचं 1दा झालं, 2दा झालं, बरेच लोकांना त्रास आहे यांच्यामुळे। काय मागणी तुमची आता? मागणी काय, यांना कठोर म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे असं। 5 जण त्यांनी शक्यतो आम्हाला सुद्धा सोडलं नाही, काही गोष्टीला मारहाणी चालूच आहे त्यांचं। आणि ते गावात कुठल्याही परिस्थितीत कोणी जरी अशा आडव्यात बोललं, न बोलताना तरी ते त्याच्याशी आडवे होऊन जातातच आणि त्यांना ते मारतात। कशाच्या साह्याने मारतात? त्यांना असे साह्याने मारतात का त्यांच्या हातात कुठली शस्त्र
तलवार असो किंवा चॉपर असो किंवा काठी असो किंवा आपलं हे कुठलंही काही भेटलं त्यांना ज्यावेळेस जेव्हा भेटतं गन वगैरे काही जे भेटलं त्यांनी मारतातच, त्यांना ते सोडत पण नाही. त्याचप्रमाणे मोकाट फिरणारा साहिल काळू चौधरी याला तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच या टोळक्याला कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी देखील गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन आव्हाड, नाशिक.